डाळ भिजत घातली होती, ती चांगली भिजली. मिरची, अद्रक घालून घेते. एक जीव बारीक करून घ्यायचा. हे आता अर्धवटच बारीक आहे. हे सगळं फेटून झालं. आता याला एक जीव करून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं. थोडं जिरं सुद्धा टाकून घेतलं. एक जीव छान फेटून घेतलं याला. आता चेक करूया पाण्याच्या वरती तरंगते की काय. टेस्ट करूया परफेक्ट बॅटर तयार झालं की नाही ते. हे बघा, व्यवस्थित परफेक्ट बॅटर तयार झालं. हे तरंगाला लागले. गॅस लावला, कढई ठेवली आणि कढईत तेल तापवायला ठेवला. 2 मिनिटात हाय फ्लेमवर तेल कडक करून गॅस कमी करून घ्यायचा. इकडे एका भांड्यामध्ये पाणी गरम ठेवलं. त्यात चवीनुसार मीठ आणि थोडा हिंग घालून घेऊया. खूप छान कलर आलाय, तुम्ही बघू शकता. कुरकुरीत असे वडे तळून झाले. सगळे वडे तळून झाले. आता पाण्यात याला भिजवून घेऊया. थोडा वेळ 2 मिनिट याला झाकून ठेवायचं. चला 2 मिनिट झाले. आता याला बाहेर काढून घेऊया. बघू, आता टेस्ट करून बघूया. बघा कसं इझी जातोय. वाव, रेडी झालेलं दही, इमली चटणी.